नाव संकेत उल्हास गोडसे, राहणार प्रॉपर ऑगस्टिन, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक इथलाच. मी आता सध्या पुणे पिंपरी चिंचवड इथे सेफ्टी ऑफिसर मधून हाय राईज बिल्डिंग कन्स्ट्रक्शन व कामाला रुजू आहे. माझं नाव आदिनाथ फाउंडास कोपरगाव तालुका जिल्हा अहमदनगर. मी आता एमआयटीसी सुपर पार्टनरमध्ये बोलतो. मी सेफ्टी सुपरवायझर म्हणून काम करतो. कंस्ट्रक्शन प्लांट बनवत चालू आहे कंपनीचं नाव. माझं नाव अभिषेक बाळू तुपे. मी रिंग प्लस मध्ये सिन्नर येथे आहे. ईडीपी प्लांट व फायर सेफ्टी. नमस्कार, माझं नाव आदित्य कुटे. मी सध्या एव्हेन्यू सुपरमार्केट इंटेक मध्ये डीमार्ट मध्ये एन्व्हायरमेंट प्रिन्सिपल ऑफिसर म्हणून काम करतो. तर मी जवळपास 2018-19च्या बॅचला कॉलेजमध्ये होतो, कोविडमध्ये. तर कॉलेजचा एक्सपिरियन्स सांगायचं झालं तर खूप सुंदर. आणि मॅडम बोलल्या की या फील्ड विषयी तुम्ही काय सांगू शकाल. तर मॅडम खूप सुंदर फील्ड आहे. आता मी जे बघतो 3 डिपार्टमेंट, एन्व्हायरमेंट, हेल्थ आणि सेफ्टी, की मला माझे जे पॅशन होते जसं की एन्व्हायरमेंटच्या प्रती, तर तिथे काम करायला भेटलं. हेल्थ म्हणजे जे पण काही लेबर वगैरे आहेत त्यांच्यासाठी कोणतेही काम चांगलं करतोय मी. कोणाचा जीव वाचतोय, माझ्या काही प्रॉपर ऍसेट सुरक्षित होते, कोणाचा जीव वाचतोय, तर ही खूप सुंदर गोष्ट आहे. आणि मी अनिल सर झालं, गोरख सर, त्यांना मनापासून थँक्यू बोलेल की ह्या खूप सुंदर करिअरची मला त्यांनी एक दिशा दाखवली. थँक्यू सो मच. जसा यांनी अनुभव सांगितला हा खूप छान होता आणि प्रेरणादायी होता आमच्या आजच्या विद्यार्थ्यांसाठी. आम्ही जेव्हा यांना शिकवतो क्लासमध्ये किती मस्ती आणि गोंधळ करतात, आणि तेव्हा आजचे हे मॅच्युअर्ड झालेले विद्यार्थी यांना हे सेफ्टीचं महत्व कळतंय, याचाच फार आनंद होतोय की माणसाला जीवनदान देण्याचं काम सेफ्टीच्या माध्यमातून. 19-20 या बॅचला होतो. मी सध्या मुंबई मेट्रो लाईन 3 अंडरग्राउंड प्रोजेक्ट मध्ये ऍज अ सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करतो. हो करेल. काय नाही, मी पण ज्या वेळेस कॉलेजला आलो मला पण भीती वाटायची. आपण ऍडमिशन तर घेतलं ग्लोबल कॉलेजला, पण पुढे जाऊन काय होईल. पण एकदा फील्डमध्ये उतरल्यानंतर हळूहळू एक्सपिरियन्स येतो, साईटवरती सपोर्टिव्ह टीम भेटते, त्यामुळे एवढं काही टेन्शनचं काम नाही. पुढे जाऊन साईट सपोर्ट भेटतो. माझं नाव मोहन आहे रे. मी मनमाडचा राहणार आहे. आता मुंबईला जॉब करतो सेफ्टी ऑफिसर म्हणून. कंस्ट्रक्शन लाईनला आहे मी. व्हेरी नाईस. गुड मॉर्निंग. माझं नाव ओम संतोष गट आहे. मी पुण्याला हिंजवडीमध्ये सेफ्टी ऑफिसर आहे, हाय राईज बिल्डिंगमध्ये. खरं तर मला आधी थँक्स म्हणायचं असेल तर कॉलेजचे डायरेक्टर श्री अनिल कानडे सर, जे पण स्टाफ आहे, आणि खासकर माझे मेंटर श्री गजेंद्र जगताप सर, की प्रत्येक म्हणजे जिथे जिथे मला अडचण आली जगताप सरांना मी ॲज अ मेंटर म्हणून मी त्यांचा सल्ला घेतला, त्यांची ॲडवाईस घेतली. आणि जे पण काही आता ॲडमिशन घेतलं, जे पण फ्रेशर्स आहे त्यांना सांगतो की ही फील्ड खरंच छान आहे. नेक्स्ट. नमस्कार, मी विकास डोंगरे, सिन्नरचा आहे. माझा मी म्हणजे विषयाचा फील्ड बदललेली आहे. मी सेफ्टीमध्ये गेलो नाही, तर मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्यरत आहे. क्रांतीवीर वसंतराव नारायणराव नाईक यांच्या शिक्षण संस्थेमध्ये आहे. ॲज अ ज्युनियर कॉलेजला असिस्टंट प्रोफेसर म्हणून कार्य करत आहे. पण ह्या विषयाचा मला इतका फायदा होतोय की माझा जो टॉपिक आहे म्हणजे सब्जेक्ट आहे जॉग्राफी, या जॉग्राफी विषय आणि सेफ्टी हे पूर्णपणे एकत्रच आहे. आता बरेच लोक इथं काम करतायत, त्यांनाही माहिती आहे का डिझास्टर मॅनेजमेंट हा पूर्णपणे जॉग्राफीचा सब्जेक्ट आहे आणि तोच सेफ्टीचा सब्जेक्ट आहे. तर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये कोणकोणते कामं केले जातात, काय केलं पाहिजे, कोणती प्रिकॉशन्स घेतली पाहिजे, आणि हेच आम्हाला मुलांना शिकवायला लागतं. याचा इतका फायदा होतोय की मला एक्स्ट्रा गाईड बनवायला लागतच नाही. त्यावरतीच मी मुलांना शिकवतो. मी कधी कधी गरज पडली रेफरन्स बुक म्हणून तर मी माझे सेफ्टीचे बुक्स अजून ठेवलेले आहेत, ते इतका त्याचा फायदा होतोय. आणि खरं तर म्हणजे आजच्या युवा पिढीने बाहेरचं शिक्षण घेत असताना गरजेचं आहे काही सेफ्टीचे आपण कोणकोणते कोर्सेस आहे, काय आहे, ही माहिती पाहिजे, आपण शिकलं पाहिजे त्या गोष्टी पण. नमस्कार, माझं नाव महेश भडांगे, मी प्रॉपर इगतपुरीचा आहे. सध्या मी जॉबसाठी अमरावतीला आहे. नेक्स्ट इन्फ्रा कंपनी आमचा 360 किलोमीटरचा अमरावती ठिकाणी प्रोजेक्ट आहे, जो रोड हायवे
त्यावरती सेफ्टी जे असते आणि जे वर्कर लोक काम करतात त्यांनी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे आणि इन्सिडेंट आणि ॲक्सिडेंट नियर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या कशा आपण कमी केल्या पाहिजे त्यासाठी आम्ही प्रयत्न करत असतो. खूप छान. माझं नाव अंकुश शिवाजी शेळके. मी SRS इंजिनिअरिंग हेल्थ कॉन प्रोजेक्टमध्ये ॲज अ सेफ्टी ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. ॲज अ सेफ्टी ऑफिसर म्हणून म्हणजे 2 फील्ड आहे, HSC ऑफिसर आणि सेफ्टी ऑफिसर. म्हणजे ॲज अ मार्केटमध्ये जर हेल्थ सेफ्टी इन्व्हायरमेंट यासाठी खूप म्हणजे डिमांड आहे आणि सेफ्टी ऑफिसरला पण डिमांड आहे. पण तो दोन्ही फील्डमध्ये ॲज अ बघितलं तर ADI ॲडव्हान्स डिप्लोमा इन सेफ्टी या मार्केटमध्ये जास्त तरी हे आहे व्हॅल्यू म्हणजे ॲज अ म्हणतात ना आपण गुणवत्ता आहे. त्या फील्डमध्ये ॲज अ सेफ्टी मॅनेजर हे पण हे माझं ड्रीम आहे, स्वप्नामध्ये बनायचं. त्या थ्रू मी नक्कीच बांधणार. आणि सर जगताप सरच्या आशीर्वादाने आणि गांधी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी या कॉलेजमधून खूप काही शिकलो आणि नॉलेज घेतलो. मी सर 2021-22 बॅचचा विद्यार्थी आहे. गुड मॉर्निंग. सगळ्यात पहिल्यांदा तर मला थँक्यू म्हणायची इच्छा आहे श्री कानडे सरांना आपल्या, की ज्यांच्यामुळे मला हा एवढा चांगला प्लॅटफॉर्म भेटला. ॲक्च्युली माझं बॅकग्राऊंड आहे सायन्स फील्डमध्ये. तर माझं झालेलं होतं D.Pharm, पण त्यानंतर माझ्या एक फ्रेंडनं मला रेफर केलं की जे आपले सेफ्टी ऑफिसरचे वगैरे जॉब आहेत ते एकदम बेटर असतात. तर त्यासाठी मी त्यांचा थोडा रेफरन्स वगैरे घेतला आणि मला आपल्या कॉलेजचं इन्फॉर्मेशन वगैरे भेटलं माझ्या फ्रेंडकडून. त्यानंतर माझी पण बॅच आहे, मी कोपरगाव ब्रँच मधून केलेलं माझं एज्युकेशन रेग्युलर मध्ये. माझी बॅच 21-22 मधली आहे, मी पास आउट. आणि लेटेस्ट माझी जी कंपनी होती ती एरोड IT पार्क मध्ये मी सेफ्टी मॅनेजर राहिलेलो आहे. आणि सध्या मी सिनियर सेफ्टी ऑफिसर म्हणून इन्फ्राटेक मध्ये या प्लेसकॉन इन्फ्राटेक मध्ये या सध्या वर्किंगला. ते आमची इंडस्ट्रियल प्रोजेक्ट वगैरे पण आहे. आणि सर्वात महत्वाचं सांगायचं म्हणजे असं की माझ्या घरी माझे आजोबा आर्मी मध्ये होते. माझ्या भावाचं पण सिलेक्शन नाही झालं, ते मेडिकलचा विषय होता. तर आमच्या घरामधून इच्छा होती की देशसेवेमध्ये कोणीतरी गेलं पाहिजे, का तर माझे आई वडील माझी फॅमिली पण इथं बसलेली आहे. तर आमच्या घरामधून सध्या कोण नव्हतं गेलेलं. तर आम्हाला देशसेवेसाठी जाण्यासाठी आपल्याकडे 4च ऑप्शन असतात. एक तर आर्मी, पोलीस, नाहीतर नेव्ही वगैरे, आणि दुसरं म्हणजे फायर फायटिंग जसे सेफ्टी ऑफिसर वगैरे या फायरमॅन. तर त्या थ्रू नंतर मला एक समजलं की जसं त्या शाळेचे आमचे कॉलेजचे शाळेचे बोललो त्या कॉलेजचे आमचे मानकर सर, पोटे साहेब, नंतर कानाडे सर, त्या सर्व सरांनी चांगलं गायडन्स केलं. नंतर आपले श्री अनिल कानाडे साहेबांनी पण चांगलं गायडन्स केलं. त्यांच्या प्रयत्नामध्ये माझा स्टार्टिंगला जॉब होता MNGL मध्ये, मी ऍज अ टेक्निशियन बेसला लागलो. त्यानंतर माझी पोस्ट वाढली, ऍज अ फायर ट्रेनर झालो. त्यानंतर इतकं डेव्हलपमेंट झालं की लेटेस्ट कंपनीमध्ये मी मॅनेजर म्हणून पण राहिलेलो आहे. फक्त इथं सांगायचं असंच आहे की आपण जॉबसाठी नाही आलं पाहिजे. ऑलरेडी माझा D.Pharm पण होता, पण एक आपल्याला काही ना काहीतरी करायचंय, समाजासाठी काहीतरी आपले हित होते, आपली काहीतरी देशसेवा झाली पाहिजे. तर ते एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे आपल्याला. सेंट्रल गव्हर्नमेंटचे जॉब असतात ते नाही भेटल्या तर आपण प्रायव्हेट सुद्धा करू शकतो. पण ते अजून एक प्रेरणा आली पाहिजे आणि आपल्याला एक डायरेक्शन भेटते. ते एक चांगले मेंटर असते, जे आपले कॉलेजचे शिक्षक वगैरे असतील त्यांच्या थ्रू आपल्याला एक चांगली डायरेक्शन भेटते. तर त्यासाठी मी एक मनपूर्वक रिटर्न अजून धन्यवाद म्हणून श्री अनिल कानाडे सरांना थँक्यू सो मच सर, हे मला एक चांगले प्लॅटफॉर्म वगैरे दिल्याबद्दल. प्रॉपर एवढा आहे. आणि ॲज स्टार्टिंग मी माझा जॉब प्रोफेशन स्टार्ट केला LNT मध्ये ॲज अ सेफ्टी सुपरवायझर म्हणून. मी नॅशनल हायस्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये जॉबला स्टार्ट केलेला. त्यानंतर मी जॉब स्विच करून बायो ऑफ सायन्समध्ये मी इंडस्ट्रियल कन्स्ट्रक्शनमध्ये जॉब केला. आणि आता करंटली मी डॉम्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये उमरगाम जिल्ह्यामध्ये जॉब करतोय सध्या. तर करिअरची ग्रोथ सांगण्यासाठी सांगायचं म्हटलं तर करिअर हे खूप चांगलं आहे बघायला गेलं तर. फक्त तुम्हाला योग्य मार्गदर्शन भेटलं पाहिजे आणि जे तुम्हाला भेटेल, कारण कानडे जर जोपर्यंत आहे तोपर्यंत कमीत कमी तुमच्यासाठी खूप काही करतात. कारण पर्सनली माझाही ज्यावेळेस मी जॉब ॲक्च्युली बघायला गेलं तर सांगायचं म्हटलं तर मी कॉलेज संपल्यानंतर जॉबलेस होतो. खूप दिवस मी जॉब केला नाही, मला ऑफरही आला. सरांनी खूप वेळेस मला कॉल केला, बट मी ॲक्च्युली माझी इच्छा नव्हती स्टार्टिंगला जॉब करायची. बट त्यानंतर मी जे फील्डमध्ये मी ज्यावेळेस एंटर केलं त्यावेळेस मला करिअर ग्रोथ समजली काय आहे काय नाही ते. आता करंटली मी सेफ्टी ऑफिसर म्हणून जॉब करतो. तर तुम्ही एक इमर्जन्सी डिपार्टमेंटमध्ये जॉब करता ॲज अ सेफ्टी ऑफिसर. जेव्हा तुम्ही जॉब करता तर तुम्हाला फ्युचरही प्रिडिक्ट करणं आहे, काय इमर्जन्सी येऊ शकते, ऑनसाईट इमर्जन्सी काय असते, ऑफसाईट इमर्जन्सी काय असते, इमर्जन्सी आल्यानंतर प्रिपेअरनेस काय करायचं आहे, काय नाही करायचं आहे, त्यानंतर प्रिपेअरनेस केल्यानंतर रेस्क्यू काय करायचे आहे, कशी करायची आहे, आपल्याला त्यामध्ये डिटेलमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन घ्यावी देणे गरजेचं आहे आणि ती माहितीही पाहिजे. त्यामुळे आपल्याला सेफ्टी एक त्याचं करिअर आहे ज्यामध्ये तुम्ही ॲट अ टाइम
किती लोकांचे जीव वाचू शकता हे आपल्याला आपण स्वतःही सांगू नाही शकत, काही खूप शकत नाही. आणि एक बघायला गेलं तर लिगल रिक्वायरमेंट आहे, बघायला गेलं तर तसं बघायला गेलं तर. आणि त्यामुळे सेफ्टी हा एक करिअर खूप चांगला आहे माझ्या तरीमध्ये. फक्त केला पाहिजे तुम्ही आणि आपलं फ्युचर तुम्ही त्यामध्ये. विद्यार्थी आहोत. स्टार्टिंगला जॉब आम्हाला बोनाफाईड सरांनी आम्हाला पाठवलं होतं गुजरात जामनगरला. त्याच्यानंतर आम्ही बोनाफाईडवर 5-6 जण गेलो होतो. त्याच्यानंतर आम्ही 3-4 जणांचं सिलेक्शन झालं. त्याच्यानंतर आम्ही हाय राईज बिल्डिंगवर काम केलं बोनाफाईडवर. तिथं 6 महिने जॉब केला तिथं. त्याच्यानंतर 6 महिन्यानंतर आम्ही आंबिवली सिटीला लोणावळ्याला इथं आधी मी फायर मार्शल होतो. त्याच्यानंतर लोणावळ्याला आम्ही फायरमॅन मध्ये जॉईन झालो. त्यानंतर तिथं 1 वर्ष केलं. त्याच्यानंतर मग फिनिक्स मॉलला गेलो. तिथं पण फायरमॅन सुपरवायझर म्हणून तिथं पण जॉईनिंग झालो. तिथं 1 वर्ष केलं. एक्सपिरियन्स भेटत गेला, अनुभव पण भेटत गेला, शिकायला पण भरपूर काही भेटलं. त्याच्यानंतर मी टाटा मोटर्समध्ये एक मित्राने सांगितलं तिथं वॅकेन्सी खाली आहे म्हणून. तिथं इंटरव्ह्यू दिला. तिथं इंटरव्ह्यू फेस नाही करता आला. त्याच्यानंतर परत इंटरव्ह्यू दिला. तिथं जॉईनिंग झाली. तिथं आता फायरमॅन या पदावर काम करत आहे. फायरमॅन पदावर काम करत असताना मोठमोठे अनुभव आले. मोठमोठ्या आग वगैरे पाहायला भेटल्या. म्हणजे प्रत्यक्षात आग वगैरे विजवली वगैरे असे माणसं वगैरे भाजलेली पण असे भरपूर बाहेर काढले. म्हणजे ऐकण्यात होतं की असं पण फायरमॅन करू शकतो. पण ते प्रत्यक्षात आता मध्ये पिंपरी चिंचवडला उदळवाडी इथे आग लागलेली होती. भयंकर मोठी आग लागली होती. त्या दिवशी माझा ऑफ होता. त्या दिवशी मी ऑफ असताना मला इमर्जन्सीमध्ये बोलवलं. 12 वाजता आग विझवायला गेलो. तर रात्री 8 वाजेपर्यंत आग विझवण्याचं काम चालू होतं. तर भरपूर असे माणसाची हानी वगैरे झाली. फायर टेंडर पाणी मारलं की परत भरून आणायचं, परत पाणी मारायला सुरुवात करायची. अशी भरपूर वगैरे काम चालू आहे. अजून बॅकअप वगैरेला बोलवतात, फायर टेंडर वगैरे देण्याचं काम करतो वगैरे असं. त्याच्यानंतर एक्सपिरियन्स पण भेटत गेला, खूप काही शिकायला पण भेटलंय. आता अजून 2-3 वर्ष एक्सपिरियन्स वगैरे घ्यायचा आणि बाहेर देशात जाण्याची इच्छा वगैरे आहे. ठीक आहे, याबद्दल धन्यवाद. थँक्यू. माझं नाव शुभम संजय. मी आता सध्या कॅन्टोन्मेंट अग्निशामक दल येथे कार्यरत आहे आणि याच्या मागे पण माझ्याकडे 3 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे ॲज अ सेफ्टी ऑफिसर इन ABB कंपनी. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव प्रवीण शिंदे. मी रितेश फायर सर्व्हिसेस या कंपनीचा ओनर आहे. मी आता पहिले खूप अगोदर स्टार्टिंगला रिलायन्स कंपनीत जॉबला होतो. त्याच्यानंतर रितेश फायर सर्व्हिस या कंपनीची मी स्थापना केली. आता मी फायर एक्सटिंग्विशर रिफिलिंग, फायर हायड्रंट सिस्टम, अलार्म सिस्टम, फायरमध्ये A to Z आता मी काम घ्यायला लागलो. आता माझ्याकडे 1000+ कस्टमर आहेत. मी अनिल कानडे सरांना थँक्यू बोलू इच्छितो, कारण मी जॉब करत असताना मी आता माझा स्वतःचा एक उद्योग चालू केला आणि मला खूप अनुभव भेटतोय. थँक्यू. अजूनही काही माजी विद्यार्थी आत्ता आलेले असतील परंतु पाठीमागे आहेत, त्यांना विनंती करेल की त्यांनी पुढे जॉईन व्हायचं. नमस्कार, माझं नाव विशाल पंढरनाथ पटाडे. मी गोदेगाव तालुका कोपरगाव इथून आलोय. मी संजनी शुगर फॅक्टरीमध्ये फायरमन म्हणून काम करतोय. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम मी अनिल सर आणि ग्लोबल कॉलेज यांचे आभार मानतो, कारण मला या व्यासपीठावर इथे स्टेजवर बोलण्याची सुवर्ण संधी मिळाली. सर्व सिनियर्स, गव्हर्नमेंट पदाधिकारी यांच्यासोबत मनोगत व्यक्त करण्याचं एक सुवर्ण संधी मिळाली. माझे नाव शुभम संपत डोंसे, राहणार मी पुणे. मी ॲज अ सेफ्टी ऑफिसर म्हणून वर्क करतो हॅपटेक प्रोजेक्ट्स अँड इंजिनियर्स लिमिटेड. एक सेफ्टी ऑफिसर म्हणजे सामाजिक कार्य करण्यासाठी एक खूप मोठी पोस्ट आहे. डेली जर तुम्हाला एक चॅलेंजिंग लाईफ आणि ऍक्च्युली आता दुसरी कंपनी माझ्या तुम्ही ते सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करतो. सेफ्टी बद्दल बोलणं तेवढं कमीच आहे. स्टार्टिंगला आधीच खूप फोर्स केला की बाहेर जा जॉबला, चांगलं करिअर करा. मी नाकारत गेलो नाही. त्याच्यानंतर आज गुजरातला 3 वर्ष कंप्लीट केल्यानंतर
हे अहिल्यानगर मध्ये जैन अॅल्युमिनियम म्हणून कंपनी आहे, तिथे चांगल्या पोस्टला कामाला आहे. रिसेंटली 2 दिवस झाले एक कंपनीमध्ये सेमिनार घेतला होता. त्याच्यामध्ये एक वर्कर आला, तो म्हणे सर सेफ्टी डिपार्टमेंट आहे म्हणून आम्ही सेफ फील करतोय. तुम्ही जे एन्व्हायरमेंटचे रिलेटेड आमचे काही पण इश्यू असले ते सॉल्व्ह करू. तर मग आम्ही खूप प्राऊड फील करतोय की आपण आहे म्हणून वर्कर्स आपले सेफ फील करतायत. आणि सरांचं मी थँक्यू म्हणत. Good afternoon, everyone. Thank you so much for Sir and Government माझी वेळ होती 2021 आणि 22. तर माझं एक करिअर फार झालेलं आहे की कॉलेजमुळे की माझं नशीबच चेंज झालेलं आहे सर ॲक्च्युली. कारण की मी आज अशा पोस्टवर आहे की माझ्या अंडरला 10 सेफ्टी स्टीवर्ड आहेत आणि मी सेफ्टी लीड करतोय स्पॉन प्रोजेक्ट प्रायव्हेट लिमिटेड पुणे. आणि मला अहमदाबादला एक आदित्य बिर्लाची साईट दिलेली आहे, जे आदित्य बिर्ला क्लायंट आहे आमचे. तरी इतके आज मी अहमदाबादला आलोय सर. मी रात्री 10 वाजेला बसलो, नाईट पण गेली आणि आता इथं बिकतो तुमच्या समोर आहे. कारण की रिस्पॉन्सिबिलिटी इतकी आहे सर सेफ्टी ऑफिसरची, सेफ्टी लीडची, की ते सांगू शकत नाही. आणि विचारतात ना सेफ्टी ऑफिसर ऑफिसमध्ये बसतो, कॉम्प्युटरवर बसतो, असं काहीच नाही सर. कारण की एक एक लेवलची त्याला केअर असते आणि सगळ्या स्टाफची पण त्याला केअर असते. तसं माझे अनिल सरांनी सांगितलं होतं, मला मारलं पण सरांनी कॉलेजमध्ये की तू शिकत काय नाही आणि तू बुक कम्प्लीट का करत नाही. त्यांचा पण मला खूप आभार आहे त्या गोष्टीला. धन्यवाद सर आणि तुमचा स्टाफ मॅनेजमेंटचा की मला इथपर्यंत तुम्ही पोहोचवलं. थँक्यू सो मच. माझे नाव शुभम आवड आहे. मी सध्या इंडस्ट्री लिमिटेडमध्ये ॲज अ सेफ्टी इंजिनियर काम करत आहे. माझं स्वप्न हेच होतं की मला डिफेन्समध्ये जाण्याची इच्छा होती, पण मला जाता नाही आले. म्हणजे थोडं ग्राउंड फिटनेस त्यावेळी जाता. आणि माझा दुसरा विषय म्हणजे माझ्या फिटण्यामध्ये जास्त आवडतं. तर मी जेव्हा सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये ग्लोबल कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं, त्यानंतर मी गुजरातमध्ये काम केले, मुंबईला काम केले. नंतर आता मी आसामला होतो, तिथे माझे क्लायंट वर्ल्ड बँक होते. मी वर्ल्ड बँक क्लायंटलाही हँडल केलं आहे. आता मी सध्या मरीनमध्ये तिथेही माझं काम झालं आहे. ॲक्च्युली मरीनमध्ये बायनिंग, जहाजं बनवणे भरपूर होतं. आणि ॲक्च्युली आपण जे वर्क करतोय ते आपण म्हणजे देशासाठी करतोय, लेबर लोकांसाठी करतोय. ॲक्च्युली आपण सर्वांना म्हणजे इथे जितके लोक आहेत, जे इन्फ्रास्ट्रक्चर बनतात, जेही काही होतं इथे, ॲक्च्युली असं म्हणायला हरकत नाही की आपल्यामुळे ते सेफ फील करतात. आपण असं डिपार्टमेंट आहे की आपण सर्वांना सेफली फील करू. तर हे जे माझ्यासाठी हे टर्निंग पॉईंट होतं. तर मी ग्लोबल कॉलेजचे आणि अनिल कानडे सरांचे आभार मानतो. मी कोपरगाव या कॉलेजचे ठिकाणी शिकलेलो आहे. माझं मी पुण्याला जॉबला आहे. माझं फायरमॅन आहे पुण्यामध्ये. धन्यवाद. चला पुढे. गुड मॉर्निंग. माझे नाव रोहित महेंद्र महाजन आहे. मी राहणार भुसावळचा. आता प्रेशर मुलांसाठी मी बोलू इच्छितो की मॅट्रिक झाल्यानंतर करिअरमध्ये काय करायचं. भरपूर काही आहेत. कोणी म्हणतात इंजिनियर कर, कोणी काय ETC काही बोलतात. पण ही करिअरमध्ये बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे, मी एवढंच सांगू इच्छितो. कारण याच्यानंतर भरपूर मुलांना असं वाटतंय की काय जॉब करायचं, कुठं जायचं. पण मॅट्रिक नंतर ही एक बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे माझ्यानुसार. कारण ह्या जॉबमध्ये खूप स्ट्रगलही आहे, बट ह्या जॉबमध्ये करिअर आहे, एवढं सांगू इच्छितो. आणि थँक्यू अनिल सर, त्यांनी एवढं चांगलं मार्गदर्शन केलं आम्हाला. आणि आज आम्ही मॅट्रिक नंतर डिप्लोमा केल्यानंतर खूप चांगल्या ठिकाणी आहे. माझं नाव आहे सचिन विलास वाघ. मी आहे संगमनेरचा, अहिल्यानगर जिल्ह्यातला. तर माझी बॅच आहे 2020-21ची. मला टोटल 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. मी मर्सिडीज बेंजमध्ये, आपल्याला चाकरीमध्ये मर्सिडीज बेंज आहे या कंपनीमध्ये मी फायर सुपरवायझरचं काम केलं आहे 2 वर्ष. आता मी प्रोसेस सेफ्टीमध्ये काम करतो, फायर अँड टेक्निकल सुपरवायझरचं. आपले ज्या टेक्निकल कंपनीमध्ये जे टेक्निकल गोष्टी असतात, म्हणजे ज्या आग लागते, आपण स्वतः आपले काय विद्यार्थी फायर फायटरमध्ये तर ते स्वतः जाऊन विचारतात. पण आम्ही जे काम करतो, प्रोजेक्टचं काम करतो, ते त्या ऑटोमॅटिक ज्या सेन्सर सिस्टम असतात, जो आग लागण्याच्या आधीच आपल्याला अलर्ट करतात आणि ते सिस्टम ऍक्टिव्हेट होऊन या आग लागण्याच्या आधीच विझवतात. अशा पद्धतीचं मी काम करतो. असं मला मोठं 7 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे. नमस्कार. माझं नाव सचिन अर्जुन जगताप आहे. मी ठाणगाव, तालुका येवला, जिल्हा नाशिक इथून. मी कोपरगाव कॉलेजला ॲडमिशन घेतलं. सरांना कॉल केला होता
सर मला बोलले की कोपरगाव कॉलेजला ॲडमिशन घे, तुला जॉब भेटल्यानंतर तुझं आयुष्य बदलल. मी माझ्या मनाने माझ्या वडिलांना आईला सांगितलं आणि मी त्या कॉलेजला ॲडमिशन घेतलं. आणि त्यानंतर मी 1 वर्षाचा डिप्लोमा कंप्लीट करून मग सरांनी मला खूप पुण्याला मुंबईला खूप जागेवर अशा वॅकन्सी दिल्या होत्या, पण आम्ही तिथं इंटरव्ह्यूला पास नाही झालो. पण तरी पण आम्ही हार नाही मानली. सरांना सांगितलं आता आम्हाला अजून एक चान्स द्या. सरांनी चान्स दिला तर आम्ही सर बोलले LNT मध्ये ट्रेनिंग घेऊन तुला जॉब भेटून जाईल. तर मग मी LNTला गेलो. LNTला 3 महिन्याची CSTIला अहमदाबादला ट्रेनिंग दिली. ट्रेनिंग दिल्यानंतर मग आम्हाला CSTIने LNT मुंबईला साईट दिली. आता मी तिथे सेफ्टी इंजिनियरचं काम करत आहे. तर मला सरांचे खूप खूप आभार मानायचे आहे की त्यांच्यामुळं मी आज सेफ्टी इंजिनियर झालोय. धन्यवाद. एकदम जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. हॅलो, माझे नाव चेतन उंडे, मी श्रीरामपूरमधला आहे. श्रीरामपूरमधून मी कोपरगावला ॲडमिशन घेतली सरांच्या कॉलेजला. तिथनं अपडाऊन करायचं मला खूप त्रास झाला त्यामध्ये. तरी मी करून पल्लवी मॅम आणि मेघा मॅम यांनी मला चांगलं टीच केलं. त्यामध्ये मी खूप काही शिकायला भेटलं. त्या शिकण्यामुळे मला पुण्यामध्ये हिंजवडीमध्ये मी पहिले जॉबला लागलो. तिथे माझी पोस्ट होती सेफ्टी सुपरवायझर. मी छोट्याशा पगारावरून माझी सुरुवात झाली. त्यानंतर एक 8 ते 9 महिने मी तिथे काढले. 8 ते 9 महिन्यानंतर मला माझं काम बघून तिथल्याच एका ऑफिसरने मला दुसरीकडे शिफ्ट केलं, सेफ्टी ऑफिसर म्हणून. सुपरवायझरवरून ऑफिसर केलं. त्यानंतर आत्ताच एक मागच्या महिन्याचा विषय माझी झाली, पोस्टिंग झाली. म्हणजे तिथे मी आता मॅनेजर लेवलला आहे. माझा एक्सपिरियन्स जास्त नाही आहे, 2 वर्ष आहे, पण त्यामध्ये मी खूप काही शिकलो. आणि 2 वर्षामध्ये आता मी मॅनेजर म्हणून तिथे काम करतोय. माझ्या अंडरमध्ये 2 सेफ्टी ऑफिसर पण आहे ज्युनियर. त्यांना मी ट्रेन करून सगळे 3 बिल्डिंग मी सांभाळतो हाय राईजचं. थँक्यू. नमस्कार, मी कोपरगाव ब्रांचमध्ये 1 वर्ष कोर्स केला आहे. मी 2023 ते 24च्या बॅचमध्ये होतो. मला अतिशय म्हणजे चांगल्या दर्जाचं नॉलेज दिलं, त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मी आता सध्या गोदरेज प्रॉपर्टीज एकदम जो पुण्यातील महाडुंगे टाउनशिप मधला सगळ्यात रॉयल प्रोजेक्ट चालू आहे गोदरेजचा. 45 फ्लोअर्सचा प्रोजेक्ट आहे, हाय राईज बिल्डिंग आहे. तिथं मी सध्या कार्यरत आहे ॲज अ सेफ्टी ऑफिसर म्हणून. तुमचा अनुभव, तुम्ही इतक्या छान ठिकाणी वर्किंग आहात, तर आजच्या विद्यार्थ्यांना काय सांगाल? आजचे विद्यार्थ्यांना एकच सांगू इच्छितो की बघा, आपण आपल्या स्टार्टिंगला वाटतं की आपण खूप ते आपल्याला कळणार नाही की भाऊ आपण न्यू जॉब असतो, पण कोणी का घाबरू नका. त्याला शिकण्याच्या म्हणजे आपण शिकण्याच्या दृष्टिकोनाने ती गोष्ट जर घेतली तर आपण लवकरात लवकर त्या क्षेत्रात शिकू शकतो आणि आपली चांगली पोस्ट पण वाढवू शकतो. नमस्कार, माझं नाव आहे रोहित लहाने. मी आता सेफ्टी फील्डमध्ये मला 5 वर्षाचा एक्सपिरियन्स झालेला आहे. मी 2021-20ला कंप्लीट केल्यानंतर सरांनी मला LNT ट्रेनिंगसाठी अहमदाबादला पाठवले. त्यानंतर आम्ही म्हणजे करोना चालू झाला. त्यानंतर आम्ही असंच लोकल कंपनी वगैरे, फार्मा इंडस्ट्री वगैरे तिथं मी सामान्य काम केलं. त्याच्यानंतर काय, मला माझा एक मित्र आहे चेतन वाघ म्हणून, तो LNT काम करत होता WDFCC रेल्वे प्रोजेक्टमध्ये. सुरत ते आपला अहमदाबाद तो रेल्वे लाईन होता. त्यानंतर त्यांनी मला म्हणजे ऑफर दिली. त्याच्यानंतर मी तिथे 2 वर्ष LNT मध्ये काम केलं. तिथं सेफ्टी स्टीवर्ड म्हणून माझं त्याचं सगळ्यात लास्ट लेवल आहे, शेवट त्या लेवलपासून मी तिथं काम केलं. त्यानंतर MNS इंडिया हजिरा हे मोठा स्टील प्लांट आहे, तिथं मी 2 वर्ष क्लायंट रोलवर काम केलं. मी पहिले LNTत काम करायचो. त्यानंतर LNT, टाटा, शाह पौरजी, पारबनजी, टोटल जेवढ्या मोठ्या कंपन्या होत्या तेवढ्या आमच्या अंडरमध्ये काम करायच्या. त्याच्यानंतर मी 2 वर्ष तिथं क्लायंट रोलवर एक WTP म्हणून एक प्रोजेक्ट होता, तो 0 ॲक्सिडेंटमध्ये कंप्लीट केला आम्ही मागच्या 1 वर्षानंतर. आता मी ग्रीन लाईन मॉबिलिटी सोल्युशनमध्ये काम करतो. ती एक लॉजिस्टिक कंपनी आहे. LNG व्हेकल ऐकलेले असेल तुम्ही, एक LNG म्हणजे CNG ऐकलेले आहे, आता LNG
एक गाडी म्हणजे 40 टन म्हणजे हेवी व्हेकल आहे आणि ती म्हणजे LNG म्हणजे लिक्विड नॅचरल गॅस, म्हणजे त्याच्यापासून काही प्रदूषण नाही होत. तर नितीन गडकरी साहेबांनी त्याचं उद्घाटन केलं होतं मागच्या वर्षी, म्हणजे 2022-23ला. तर आता मी त्याच्यात HSC ऑफिसर म्हणून काम करत आहे. त्यात माझा काय रोल राहतो की आपले ड्रायव्हर वगैरे सडक दुर्घटना तुम्ही ऐकलेल्या आहेत सर. सडक दुर्घटनामध्ये खूप असे ॲक्सिडेंट होतात, लापरवाही, कोणी ड्रायव्हर चालताना म्हणजे गाडी चालवत आहे मोबाईलमध्ये बात करते. असं झालंय की माझा एक ड्रायव्हर मागे बघताना असं डोंगराला म्हणजे ॲक्सिडेंट झाला आणि समजा आमच्या गाडीमध्ये 6 कॅमेरे, त्या कॅमेरेमध्ये अलर्ट येतो. तर कोणीच असा ड्रायव्हर नाही की चुकी म्हणजे असं त्याची दिसणार नाही. त्यामुळे त्याच्यामुळे कळाले आम्हाला की तो काय करत होता. तो गाडी समोर चालली आहे आणि तो असा मागे बघून गाडी चालवतो. तो चालवता त्याने डोंगराला ठोकून दिले. 2-3 ॲक्सिडेंट असे पण झाले की माणूस म्हणजे ह्याच्यात झोपेमध्ये गाडी चालवतो. तर आमचे कॅमेरे असे आहे की ते अलर्ट देतात, म्हणजे त्याला एक शब्द सांगतात, मोबाईल यूज मत करू असं काहीतरी. त्यांच्यासोबत काही ॲक्सिडेंट वगैरे झाले. माझे नाशिकमध्ये ऑल इंडियामध्ये आता गाड्या चालू आहेत. टोटल 500-600 गाड्या LNG व्हेकल. तर कुठे पण ॲक्सिडेंट वगैरे होत राहतात. आम्ही बघतो, मी लाईव्ह बघतो की लगेच मला व्हिडिओ वगैरे द्यायला लागतात की सेफ्टी डिपार्टमेंटमध्ये ते रिपोर्ट बनावे लागतात. तर या हिशोबाने आम्ही कार्यरत करत असतो. सेफ्टी फील्ड मी स्टार्टिंगला म्हणजे मला सेफ्टी म्हणून आलो नव्हतो या लाईनमध्ये. मी एक फायर म्हणजे माझं स्वप्न होतं एक फायर डिपार्टमेंटमध्ये जावं, म्हणजे मला एक अग्निशामक विभागामध्ये जायचं होतं. पण मग याच्यामध्ये मी जसं कार्यरत करत गेलो तसं मला त्याच्यात रुची वाढायला लागली माझी. तसं आमचे अनिल कानाडे सर वगैरे जेव्हा आम्ही शिकत होतो त्यावेळेस सांगत होते की तुम्ही काही गोष्टीला म्हणजे लक्षात ठेवा की तुम्हाला नंतर जॉब करताना काही प्रॉब्लेम नाही आहे. तर मी माझ्या एक्सपिरियन्समधून सांगत आहे, जो पण व्यक्ती आता काम म्हणजे शिकतोय आता सेफ्टी फील्डमध्ये, त्याने आपल्या या फील्डमध्ये इंग्लिश खूप गरजेचं आहे. कारण की क्लायंटला फेस करताना प्रॉब्लेम खूप येतो. त्यामुळे तुम्ही आता शिकत आहे त्यामध्ये तुम्ही इंग्लिशचा वापर करू शकता, चांगले त्या काही क्लास वगैरे लागू शकता. आम्हाला काय आहे, आम्हाला जॉब करायला लागतो, त्याच्यानंतर आम्हाला घर बघायला लागतं, आम्हाला रिस्पॉन्सिबिलिटी वाढलेली. त्यामुळे आमच्याकडून एवढी सारी वेळ होत नाही. तरी सगळ्याचे विद्यार्थी आहे जे शिकत आहे ते आपले काय मराठी माणसं आहे, किती पण इंग्लिश मिडियमवाला आहे, किती पण शिकलेला आहे, तो तिथं जाऊन दबतो. इंग्लिश आले का दबतो आपला माणूस. तर आपल्याला वरती जायचं असेल तर इंग्लिशला प्रॉपर करावा. माझं असं नाही की माझं लई आहे, माझं काहीच नाही, पण हेच आहे की मी हँडल करू शकतो, एवढं येतं मला. मी क्लायंटला हँडल करू शकतो, कोणासंग बोलताना हँडल करू शकतो. तर मी धन्यवाद मानतो मला इथं बोलवल्याबद्दल. माझ्या फॅमिलीला पण मी इथं बोलवलेलं आहे. तर सगळ्यांचे आभार. एक सूचना, माननीय श्री बोरसे सर आता आपल्यामध्ये उपस्थित झाले आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरात सरांचं स्वागत झालं पाहिजे. वेलकम सर. सेफ्टी ऑफिसर STL एअरबॉर्न प्रायव्हेट लिमिटेड मध्ये माझा तात्पर्य एकच होता हे प्लॅटफॉर्म चूज करण्यासाठी. या मला कमी वयात म्हणजे कमी टाइम वेस्ट करता मला चांगल्या जॉबला जायचं होतं, त्यामुळे मी हा प्लॅटफॉर्म चूज केला होता. त्यानंतर म्हणजे मी बाकीच्या माझे मित्र वगैरे त्यांना सुद्धा त्यांच्याकडून विचारून घेतलं की म्हटलं आपलं जे हा कोर्स आहे याच्याने आपल्याला काही होऊ शकतं, चांगल्या जॉबला लागू शकतं का नाही. तर काहींचे मला निगेटिव्ह राहायचे की काही नाही होत या फील्डमध्ये, कोणाला काही जॉब नाही राहत. पण मी माझ्या कॉन्फिडन्स या जॉबमध्ये या कोर्स केला माझ्या कॉन्फिडन्सनी आणि मी आता चांगल्या पोस्टला पुण्यामध्ये जॉबला आहे. याच कॉन्फिडन्सनी मला माझा एक ड्रीम आहे की मला आउट ऑफ जॉबला जायचं आहे निबोस्ट कोर्स करून. तर मी याच कॉन्फिडन्सनी सुद्धा तो निबोस्ट कोर्स करून मी आउट ऑफ जॉबला जाणार आहे. क्या बात है. First, thank you so much, Mr. Anil Kanade sir and team. Myself, Mr. Kunal Deepak Patil, and I am working at last 3 years at Nati Engineers Construction Private Limited as a safety officer post.
I am live from Ghansoli, Thane, Navi Mumbai. I am working at Ratnagiri MIDC, Maharashtra Airport Development Company Limited. Thank you so much again, Mr. Anil Kanade sir and team. धन्यवाद. पुढे चला या पटकन. नमस्कार, माझं नाव आसिफुल्ला पिंजारी. मी 2021-22चा कोपरगाव येथे बॅचचा होतो. मी आता सध्याला सिन्नरमध्ये KSB ग्रँडमध्ये सेफ्टी ऑफिसर म्हणून काम करतोय. मी स्टार्टिंग पासून म्हणजे 2021ला मला सरांनी LNT मध्ये ॲज अ सेफ्टी ट्रेनिंगसाठी पाठवलं होतं कानडे सरांनी. तिथं मला म्हणजे एवढं म्हणजे घरचे म्हणले की लय लांब चाललाय तू गुजरातला म्हणून स्टॉप केलं मला. पण मी माझ्या हिमतीवर घरच्यांना होतं की मला जायचंय. म्हणजे काही पोरं राहते ना की आई वडिलांसाठी बाहेर निघत नाही. पण जे नवीन बॅचचे पोरं त्यांना माझं एकच म्हणणं आहे की अगर तुम्हाला अगर प्लेसमेंट भेटतीये तर स्वतःच्या हिमतीवर नाही ना. जर तुम्ही स्वतःच्या हिमतीवर अगर बाहेर करिअर अगर केलं ना तर तुमच्यासाठी बेस्ट आहे. तुमच्यासाठी काही शिकण्यासाठी बाहेर भेटत नाही. तुम्ही भरपूर काही शिकू शकता. सेफ्टी फील्ड अँड बाहेर अशी फील्ड आहे की याच्यात आपल्याला भरपूर काही शिकायला भेटतं. आणि याच्यात छोट्या छोट्या गोष्टी अशा राहते की वर्कर लोक सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवतात. जेवढे आपण मी जेवढा 2.5 वर्षाचा माझा एक्सपिरियन्स आहे, माझ्या 2.5 वर्षाच्या एक्सपिरियन्स मध्ये एक गोष्ट मी शिकलोय. आपल्या साईटवर जेवढे वर्कर आहेत ऍज अ प्रोजेक्ट मॅनेजर म्हणा या सिव्हिल इंजिनियर म्हणा या सुपरवायझर म्हणा कोणाला आपला विश्वास देणार नाही. पण सेफ्टी फील्ड वाल्याला सेफ्टी ऑफिसरला एवढा विश्वास देत्या. छोटीशी छोटी अगर गोष्टी असली ना तर सेफ्टी वाल्याला सांगतात. कारण की काय राहतं सेफ्टी ऑफिसर असा त्यांचा विश्वास राहतो जवळचा की सेफ्टी ऑफिसर त्यांना वाचू शकते या त्यांच्यासाठी एक देवता म्हणून कार्यरत राहतो. त्यासाठी सेफ्टी फील्ड इज मोस्ट इम्पॉर्टंट ऑफ लाईफ. त्यासाठी अगर कोणी अगर करिअरमध्ये सेफ्टी फील्डमध्ये अगर करतोय तर सेफ्टी फील्डमध्ये आपल्याला ग्रोथ करायचं असेल तर या सेफ्टी फील्डमध्ये भरपूर काही शिकण्यासारखं आहे. तर जे नवीन पोरं त्यांना एकच म्हणणं आहे की आपण अगर करत असाल जॉबला लागलं तर याच्यात शिका. मोठ्या मोठ्या काही काही गोष्टी आहेत ते शिकत राहा. यासाठी ठीक.